नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता शासनाकडून आली आहे की राज्यातील सन 2023 साली कापूस सोयाबीन हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत आणि त्या संदर्भातील एक शासन निर्णय आज 27 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात आलेला आहे की ज्याच्यातनं शेतकऱ्यांना याचा खूप काही फायदा होणार आहे आणि याच्यातनं सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळू शकणार आहेत मित्रांनो। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला तर मुळीच विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया की काय म्हणतोय आपला शासन निर्णय। शासन निर्णय 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुसार आणि त्यांच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत। आता अतिरिक्त सूचना काय तर सन 2023च्या खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली होती आणि ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडून 7/12 उतार्यावर या लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना याचं अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावं की ज्यांच्या 7/12वर याची नोंद आहे। आता पुढचं त्यांनी सांगितलं आहे की पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना आधार संमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी। महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेजचे जे काही 90% मॅचिंगपर्यंत अनुज्ञेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती पडताळण्यात येत आहे। आता म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पहिले 80% मॅचिंग होतं तर ते 90% त्यांनी केले। नंतर त्यांनी सांगितले की सामायिक अनुज्ञेय खातेदारांना याबाबतचे जे काही सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणापत्र प्रमाणपत्र सादर करतील, अशा शेतकऱ्यांच्या खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची त्याच्यातनं मांडणी करावी। सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदारांकरिता प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यांच्याकडे 2 हेक्टर त्यांनी कापूस लावला आणि 2 हेक्टरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन लावला होता, अशा शेतकऱ्यांना याच्यातनं आता पेमेंट पैसे येणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं 2+2 असे 4 हेक्टर असतील तर 4 हेक्टरचे 20,000 रुपये या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील। सो महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे शासनाकडून। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।